नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अपूर्णांकाची वजाबाकी करायला शिकणार आहोत। तर या ठिकाणी वजाबाकीचे पहिले उदाहरण घेतलेले आहे 3/10 वजा 1/20। तर या ठिकाणी छेदाचा जर विचार केला आपण तर पहिल्या अपूर्णांकाच्या छेदामध्ये 10 आहेत आणि दुसऱ्या अपूर्णांकाच्या छेदात 20 आहे आणि आपल्याला वजाबाकी करण्यासाठी एकतर तिरकस गुणाकार पद्धतीने किंवा समछेद पद्धतीने करता येतो। तर आपण समछेद पद्धतीचा वापर करणार आहे। तर या ठिकाणी छेदामध्ये 10 आहेत आणि या ठिकाणी 20 आहेत। तर 10च्या ठिकाणी आपल्याला 20 जर हवे असतील तर 10ला कितीने गुणावे लागेल तर 2ने। म्हणून पहिल्या अपूर्णांकाच्या छेदाला आपण 2ने गुणूया। मग पहिला अपूर्णांक घेऊया 3/10, छेदाला गुणूया 2ने। आता छेदाला 2ने गुणल्यामुळे अंशाला सुद्धा 2ने गुणावे लागेल, कारण तेव्हाच आपल्याला सममूल्य अपूर्णांक मिळेल। कारण अपूर्णांकाची किंमत बदलता कामा नये, त्यामुळे अंश आणि छेदाला समान संख्येने किंवा अंकाने गुणावे। वजा दुसरा अपूर्णांक 1/20 बरोबर 3 दुनी 6 आणि 10 दुनी 20 वजा 1/20। आता समछेद झालेले आहे म्हणून छेद एकाच वेळेस आपण लिहूया आणि अंशामध्ये 6 वजा 1 करूया। म्हणून 6 तून 1 गेल्यानंतर उरले 5, 5/20। आता या अपूर्णांकाला आपण संक्षिप्त रूप सुद्धा देऊ शकतो, म्हणून 5 × 5 आणि 5×20 म्हणजेच 3/10 वजा 1/20 यांची वजाबाकी आलेली आहे 1/4। आता दुसरे उदाहरण पाहूया 3/4 वजा 1/2। हे सुद्धा भिन्न छेदाचे उदाहरण आहे आणि या ठिकाणी दुसऱ्या अपूर्णांकाच्या छेदामध्ये 2 आहे आणि 2च्या पटीमध्ये 4 येतात, म्हणून या 2च्या ठिकाणी आपण 4 करून घेणार आहे। तर त्यासाठी सुरुवातीला 3/4 हा अपूर्णांक ॲज इट इज ठेवूया वजा 1/2। आता 2च्या ठिकाणी आपल्याला 4 हवे असतील तर छेदाला 2ने गुणावे लागेल आणि छेदाला 2ने गुणल्यामुळे समान अंकाने आपल्याला अंशाला गुणावे लागते, म्हणून अंशाला सुद्धा 2ने गुणूया। मग या ठिकाणी 3/4 वजा 2 आणि 2 4। आता समछेदाचे उदाहरण तयार झालेले आहे, म्हणून छेद आपण एकाच वेळेस लिहूया आणि 3 वजा 2 करूया। 3 मधून 2 गेले उरले 1, 1/4। या अपूर्णांकाची वजाबाकी सुद्धा आलेली आहे 1/4। आता तिसरे उदाहरण बघूया। तिसरे उदाहरण आहे 6/14 वजा 2/7। तर हे सुद्धा भिन्न छेदाचे उदाहरण आहे, म्हणून आपण छेद समान करून घेणार आहे। पहिला अपूर्णांक लिहून घेऊया 6/14 वजा दुसरा अपूर्णांक आहे 2/7। आता 7च्या ठिकाणी आपल्याला 14 पाहिजेत, तेव्हाच कुठे ते समछेद होणार आहे, म्हणून 7ला गुणिले आपण 2 करूया आणि अंशाला सुद्धा 2ने गुणूया। मग 6/14 वजा 2 4 आणि 7 14। आता समछेदाच्या नियमानुसार छेद एकाच वेळेस लिहावा लागतो, म्हणून छेदामध्ये 14 घेऊया आणि अंशामध्ये 6 वजा 4 करूया। म्हणून 6 तून 4 गेले उरले 2, छेदामध्ये 14। याला आणखी संक्षिप्त रूप देऊया 2 आणि 2×7 म्हणजेच 6/14 वजा 2/7 केल्यानंतर वजाबाकी आलेली आहे 1/7। आता चौथे उदाहरण बघूया 4/6 वजा 3/5। या ठिकाणी मात्र दोन्हीही अपूर्णांकाचा छेद एकमेकाच्या पटीमध्ये नाहीये, तर अशा वेळेस मग काय करावे? तर अशा वेळेस आपण छेदाचा लसावी काढून घ्यावा। लसावी म्हणजेच दोन्हीही संख्येच्या पाड्यातील लहानात लहान संख्या कोणती? तर या ठिकाणी 6 आणि 5चा विचार केला तर 30 हा दोन्हीचा लसावी आहे, म्हणून आपण छेदामध्ये 30 करून घेणार आहे आणि म्हणूनच यासाठी 4/6। आता 6च्या ठिकाणी आपल्याला 30 हवे असतील तर 6ला 5ने गुणावे लागेल आणि छेदाला 5ने गुणल्यामुळे अंशाला सुद्धा 5ने गुणावे। वजा 3/5 हा दुसरा अपूर्णांक आहे। या अपूर्णांकाच्या छेदात जर आपल्याला 30 हवे असतील तर 5ला 6ने गुणावे लागेल आणि अंशाला सुद्धा 6ने गुणावे लागेल। त्यानंतर 4×5 20, छेदामध्ये 6×5 30 वजा 6×3 वजा 5×6 30। आता समछेदानुसार आपण वजाबाकी करून घेऊया। छेदामध्ये 30 आणि 20 वजा 18। 20 मधून 18 गेले उरले 2, छेदामध्ये 30। संक्षिप्त रूप देऊया अंशात येतील 1 आणि छेदामध्ये 15 म्हणजेच
या अपूर्णांकाची वजाबाकी आलेली आहे 1/15. आता शेवटचे उदाहरण बघूया. हे सुद्धा भिन्नछेद अपूर्णांकाचे उदाहरण आहे आणि छेद हा एकमेकाच्या पटीमध्ये येत नाहीये. अशा वेळेस यांचा लसावी किती येणार आहे तर 7×28, म्हणून छेदामध्ये आपण 28 करून घेऊया. त्यासाठी पहिला अपूर्णांक लिहूया 2/7 गुणिले 4 ने गुणूया, अंशाला सुद्धा 4 ने गुणूया, वजा 1/4, छेदामध्ये 4 आहेत म्हणून छेदाला 7 ने गुणूया आणि अंशाला सुद्धा 7 ने गुणूया. आता 4 दुनी 8, छेदामध्ये 7×28 वजा 7×1 7 आणि 7×28. मग छेद एकाच वेळेस लिहूया 28 आणि अंशाची होईल वजाबाकी 8 वजा 7. 8 मधून 7 गेले, उरले 1 आणि छेदामध्ये 28. अशा प्रकारे 2/7 वजा 1/4 यांची वजाबाकी आलेली आहे 1/28. तर अशा या उदाहरणाच्या माध्यमातून आपण भिन्नछेद अपूर्णांकाची वजाबाकी समछेद करून कशा प्रकारे करायची हे अभ्यासले आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करा. थँक्यू.